राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यातील प्रमुख 7 घोषणा जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. राज्याचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर करण्यात आला आहे. राज्यातील नवीन सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पात देखील अनेक घोषणांचा अक्षरशः पाऊस पाडण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या 7 प्रमुख घोषणा पुढीलप्रमाणे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 21 जिल्ह्यातील 7,201 गावांमध्ये राबवण्यात येणार असून त्यासाठी 351 कोटी 42 लाख रुपये मंजूर केलेले आहेत. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा शेती क्षेत्रात वापर करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 50,000 शेतकऱ्यांच्या 1 लाख एकर क्षेत्राला फायदा होऊन 2 वर्षात 500 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे 5,036 कोटी रुपये किमतीची कामे मंजूर करण्यात येणार. जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 5,818 गावांमध्ये 4,227 कोटी रुपये किमतीची एकूण 1,48,888 कामे हाती घेणार. अभियानातील सर्व कामे मार्च 2026 पर्यंत पूर्ण करणार. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवणार. वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पास तत्वत मान्यता मिळाली असून अंदाजित किंमत 88,574 कोटी रुपये. लाभ क्षेत्र 3,71,277 हेक्टर. नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाद्वारे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील 49,516 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. प्रकल्पाची अंदाजित किंमत 7,500 कोटी रुपये असून दमणगंगा एकदरे गोदावरी या 2,300 कोटी रुपये किमतीच्या नदीजोड प्रकल्पामुळे 3.55 TMC पाणी उपलब्ध होणार. तापी महापुनर्भरण हा 19,300 कोटी रुपये किमतीचा सिंचनामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील खारपान पट्ट्यातील शेतकऱ्यांना लाभ होणार. कोकणातील उल्हास आणि वैतरणा नद्यांच्या खोऱ्यातून 54.70 TMC पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे. मराठवाड्यातील सुमारे 2,40,000 हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार. सांगली जिल्ह्यातील 200 मेगावॅट क्षमतेच्या म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत 1,594 कोटी रुपये किमतीच्या सौर ऊर्जा प्रकल्पास मान्यता मिळाली असून गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पातून डिसेंबर 2024 अखेर 12,332 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण आहे. हा प्रकल्प जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या 45 लक्ष कृषी पंपांना मोफत वीज. राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत 2,13,625 लाभार्थी शेतकऱ्यांना येत्या 2 वर्षांसाठी 255 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणे. बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी राज्यात 4,300 कोटी रुपये किमतीचा बांबू लागवड प्रकल्प राबवणार. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 निमित्त राज्यात विविध कार्यक्रम महोत्सव आयोजित करण्यात पुरेसा निधी उपलब्ध देणार. तसेच 2,100 कोटी रुपये किमतीचा माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प राबवण्यात येणार. महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट 2.0 उभारण्यात येणार असून राज्य शाश्वत आणि उच्च मूल्य असलेल्या कृषी व्यवसायाचे केंद्र व्हावे यासाठी महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट 2.0 हा 2,100 कोटी रुपयांचा प्रकल्प राबवणार. तसेच बी बियाणे, यंत्रसामग्री, खते आणि शेतमालाच्या वाहतुकीसाठी बळीराजा शेत आणि पाणंद रस्ते ही नवी योजना सुरू करण्यात येणार. माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.